हे बघ सुद्धा तू जरा शांत बस. अगं काय नाही, ती आपल्या कंपनीत काम करते. हे बघ सुद्धा, ती आहे ना माझ्या असिस्टंट आहे ग. अगं म्हणे तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाले, तिला पैशाची गरज होती ग, म्हणून ती आली होती आणि मी दिलेत आता तिला पैसे. आणि हे बघ सुद्धा, हे बघ तुझी बायपास होऊन नीट 4ही दिवस झालेले नाहीये, सो तू आता आराम कर. आहे ना माझी काळजी, मग काही दिवस ऑफिसमध्ये जाऊ नका, माझ्या बरोबर वेळ घालवा ना. अगं सुद्धा तो तर वेळ मी घालवतच आहे ना तुझ्यासोबत. रत्नाकर, मला तुम्ही पूर्णपणे हवे आहात. इतक्यात बघते आहे मी तुम्हाला, तुम्ही खूप वेगळे वागतात, पहिल्यासारखे नाही वागत माझ्या बरोबर. तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय का रत्नाकर? अगं सुद्धा असं काय नाहीये ग. सुद्धा मला सांग, असं कोणी घरी बसतं का ग? मला सांग, काम कोण करणार? हे बघ सुद्धा, कंपनी कोण सांभाळणार? शेखर म्हात्रे. काय? हो, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुद्धा तू काय बोलतेस, तुला कळतं का? रत्नाकर, मी पॉवर ऑफ अटर्नी त्याला देत आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे.
घरी आहे ग. मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं. अगं माधवी, तुला कसं कळत नाही माधवी? मी सध्या माझ्या घरात आहे आणि मी घरातून बाहेर नाही पडू शकत. ते मला काही सांगू नको, मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. हे बघ माधवी, प्लीज ऐक माझं. हे बघ 4-8 दिवस जाऊ दे, मी याच्यावर नक्कीच काय तर ठोस उपाय काढतो. अगं सुधाला संशय आला माझ्यावर. अगं शेखर येत आहे आज घरी. कोण? हो, शेखर म्हात्रे. शेखर म्हात्रे? हो ग, सुधाने बोलायला त्याला घरी. म्हणे कंपनीची सगळीच जबाबदारी त्याच्यावर सोपवत आहे. काय बोलतोयस तू? होय अगं, नाही इलाज आहे. आता काय करू मी तरी? ते मला काही सांगू नको, मला तुला आत्ताच्या हे आत्ता मला तो आला वाटतं ना, ठेवतो नंतर बोल. चल बाय बाय बाय. मी ठेवतो, चल बाय, नंतर बोलू आपण. हॅलो रत्नाकर. हॅलो 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 रत्नाकर. हॅलो सर. हॅलो मॅडम. ये शेखर ये, मी तुझीच वाट पाहत होते. इतक्या सकाळी सकाळी तातडीने बोलवलं, काही काम? शेखर, तुला कंपनीची कामं तर माहीतच आहेत. हो म्हणजे मीच बघ. नाही नाही नाही, सर पण असतात. शेखर, मी कंपनीची सगळी जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे. काही दिवस रत्नाकर ऑफिसमध्ये येऊ शकणार नाहीत, सो तू नीट लक्ष दे. हे घे, पॉवर ऑफ अटर्नी मी तुझ्या नावावर केली आहे. आता तू कंपनीचे सगळे आर्थिक व्यवहार करू शकतोस. थँक्स मॅडम, माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल. नक्कीच जबाबदारीने काम करेल. लागतो का मला? बाय सर. बाय मॅडम. थांब सुद्धा. अगं तू काय करतेस? तुला कळतं का थोडं तरी? अगं परक्या माणसावर इतका विश्वास ठेवणं बरं नाही ना. हे बघ सुद्धा, समोरच्या माणसाला आपण जेवणाचं ताट देऊ, आपण बसायचं पाठ देऊ, हे नाही का कळत तुला? आहे मला अनुभव. अगं मी तुला बोललो होतो ना, नको ठेवू त्याच्यावर इतका विश्वास. काय झाला आता? त्या लबाड शेखरने अक्षरशः सगळे बिझनेस स्वतःच्या नावावरून घेतला, करून घेतला, सगळे कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतला. काय करणार आहेस तू आता? बोल ना. शांत बसता, माझं डोकं दुखतंय. तुझं डोकं दुखतंय म्हणून तू मला घरी बसवलास आणि तिकडं त्या शेखरला मोकळं राम मिळालं. काय झालं? हे बघ सुद्धा, मी आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलंय. अगं माझं रक्त आटून मी उभा केला होता हा बिझनेस. हो, पैसा तुझा होता पण मेहनत माझी होती ना. हो ना? आता काय झालं त्याचं? हा, हे बघ सुद्धा, हे बघ मला तर आहे ना तुझ्यावर संशय येतो. तुझं काय डाव तर नाहीये ना? हा बोल, तू काय गेम तर नाही ना करत? बोल ना, कशाला चालीस? हॅलो सर. हॅलो मॅडम. मला प्रश्न पडला असेल ना, मी ते का पेढे आणले आहे. पेढे? हो, आजपासून तुमच्या कंपनीचा मालक मी झालो आहे. अरे हरामखोरा, तुला लाज नाही वाटली असं करताना? लाज वाटलीस तर या कंपनीचा मालक झालो असतो का? हे बघ सर, शेखर, तुझं खूप होतं. हे बघ, मी तुझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करीन. पोलिसांना काय सांगणार की संपूर्ण कंपनीचा अधिकार मला दिलात म्हणून? शेखर, तू सगळा बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेतलीस, सगळं कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतलास. मी तुला सोडणार नाही शेखर, तुला सोडणार नाही शेखर. मी शेखर तुला नाही सोडणार. मी शेखर तुला नाही सोडणार. शेखर, शेखर नाही सोडणार तुला. सोडा त्याला.
व्यवस्थित मार्गे लावलेलं बघ. फार उड्या मारत होता ना तो, आता हे म्हणू त्याला पेढे घेऊन. इतक्या रात्री कोण असेल? हे बघ, मी बघतो, तू थांब. तुला तर मी बोललो ना. मला बोलतोस? मला सोडणार? मला बोलतोस तू? फार उड्या मारत होती ना, म्हणे कंपनी सगळं स्वतःच्या नावावर करून घेते. आता गेली ना. माधवी, आय लव्ह यू. माधवी, आय लव्ह यू. ये आता माधवी, आय लव्ह यू. शेखर, थँक्यू. यस, खूप मला बोलवतीस?